शिक्षक भरती पवित्र पोर्टलचे पावित्र्य धोक्यात, आर्णी महाराष्ट्रात पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षक भरती प्रक्रियेत विमुक्त जातीय प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। याबाबत आर्णी तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांनी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे निवेदनाद्वारे न्याय मागितला आहे। निवेदनात म्हटले आहे की पवित्र पोर्टलद्वारे राज्यामध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असून या भरतीमध्ये एकूण 30,209 जागा निघाल्या आहेत। शासनाच्या आरक्षण नियमानुसार वी.से.अ. प्रवर्गासाठी 3% नुसार सुमारे 900 जागा अपेक्षित होत्या, परंतु प्रत्यक्षात केवळ 63 जागाच उपलब्ध झाल्याचे दिसून येत आहे। विजय प्रवर्गातील अनेक पात्र उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करून बी.एड, टी.ई.टी, सी.टी.ई.टी तसेच इतर आवश्यक परीक्षा उत्तीर्ण करून अनेक वर्षांपासून शिक्षक भरतीची प्रतीक्षा केली आहे। मात्र या प्रवर्गासाठी उपलब्ध झालेल्या अत्यल्प जागांमुळे पात्र उमेदवारांना मोठ्या प्रमाणात अन्यायकारक परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याने पवित्र पोर्टलचे पावित्र्य धोक्यात आले आहे। त्यामुळे विजय प्रवर्गातील रिक्त पदांची वस्तुनिष्ठ माहिती तपासून बिंदू नमावली व आरक्षणाच्या नियमानुसार उपलब्ध होणारी सर्व रिक्त पदे पवित्र पोर्टलवर दर्शविण्यात यावीत, या प्रकारचे निवेदन अश्विन शामराव जाधव, शिवसेना आर्णी तालुका संघटक, धरम वसंत राठोड, सुकळी यांनी दिले आहे।